नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार, जयवंती अकॅडमी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत BMC कार्यकारी सहाय्यक लिपिक जी एक्झाम झाली आहे, ज्याची एक आन्सर की आली होती आणि त्यानंतर दुसरी आन्सर की येणार होती। त्यासाठी ऑब्जेक्शन घ्यायचं होतं। ती ऑब्जेक्शन घ्यायची डेट आपल्याला 22 डिसेंबरपर्यंत लास्ट होतं। 22 डिसेंबर जाऊन आता जवळजवळ 15 जानेवारी आली आहे। आजची 15 जानेवारी आहे, अजूनसुद्धा फायनल आन्सर की आलेली नाही आहे। एवढा उशीर का होतो, अंतिम निकाल कधी लागेल आणि निकाल न लागण्यामागचा उद्देश काय, याबद्दल आपण सगळे म्हणजे संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तर विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, BMCची जी एक्झाम झाली आहे, आता ती एक्झाम होऊन जवळपास पहिली आन्सर की आली। 22 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन होतं आणि तेव्हापासून आज 15 जानेवारी आहे, अजूनपर्यंत भरपूर दिवस झाले, तरीसुद्धा जवळपास 20-25 हा रेकॉर्ड ब्रेक आहे। कारण आत्तापर्यंतची जी फर्स्ट आन्सर की आल्यानंतर जास्तीत जास्त 15 दिवस ते 18 दिवस हे लोक काय करायचे, फायनल आन्सर की अपलोड करण्यासाठी वेळ घेत होते। 15 ते 18 दिवस। आज किती झाले, जवळपास 22 डिसेंबर ते 9 आणि 15 23 दिवस झाले। आज 23 दिवस झाले, तरीसुद्धा फायनल आन्सर की आलेली नाही। सगळ्यांना वाटत होतं की आता 15 जानेवारीपर्यंत काय एकदम निकाल लागून जाणार, पूर्ण निकाल लागेल 15 जानेवारीपर्यंत, पण अजूनसुद्धा काही झालेलं नाही आहे। तर आपण बघणार आहोत फायनल आन्सर की कधी येईल। आजची 15 जानेवारी 2025 सुरू झालं। फायनल आन्सर की ही तुमची येणाऱ्या 18 जानेवारीपर्यंत येऊ शकते। कधी? 18 जानेवारी। खूप झाले 18 जानेवारी, आजची किती आहे, 15 आहे। अजून जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये तुमची काय येणार, त्याच्या आधी पण येऊ शकते, म्हणजे 18 जानेवारीच्या आधीसुद्धा आन्सर की येऊ शकते फायनल रिस्पॉन्स शीट। आता दुसरी गोष्ट, फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर किती दिवसानंतर मेरिट लागेल। तर फायनल आन्सर की जशी आली, सपोज उदाहरणार्थ 18 जानेवारीला काय झालं, 18 जानेवारीला फायनल आन्सर की आली, त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 20 ते 22 जानेवारी या 2 ते 4 दिवसामध्येच तुमचं फायनल नॉर्मलायझेशन मार्क, म्हणजे नॉर्मलायझेशन मार्क आणि विदाऊट नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन हे दोन्ही गुण तुम्हाला एक आन्सर की येणार। म्हणजे तुमचं नाव असेल, इथे तुमचे नॉर्मलायझेशन व्हायच्या आधी किती गुण होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती गुण झाले, हे सगळी टोटल लिस्ट आणणार। म्हणजे काय काय 18 ते जानेवारीपर्यंत काय होणार, या जास्तीत जास्त हे होणार, काय होणार, तुमची फायनल रिस्पॉन्स शीट लागणार। तिथून 18ला लागेल किंवा 17ला लागेल, तिथून 2 दिवसामध्ये काय होणार, 2 ते 3 दिवसामध्ये विथ नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन असे गुण तुम्हाला समजणार। किती झाले, 2 ते 3 दिवसामध्येच ते झालं। आणि पुढे अजून 8 दिवसामध्ये, किती जास्तीत जास्त पुढे 8 दिवस, म्हणजे जानेवारी एंडपर्यंत तुमचं सगळं निकाल तुम्हाला मेडिकलसाठी, म्हणजे मेरिट लिस्ट लागून जाणार आणि मेडिकलसाठी तुम्हाला डेटसुद्धा येऊन जाणार जानेवारी एंडिंगपर्यंत। आजची 15 तारीख आहे, 15 उरलेले 15-16 दिवसामध्ये एकदम तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट लागून जाणार आणि मेडिकलसुद्धा असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होऊन जाणार। ठीक आहे, आता ही झाली। आणि आता प्रश्न आहे एक अजून, की अंतिम निकाल कधी लागेल, हे आपण आत्ताच बोललो, किती गुण वाढेल। आता बघा, ह्यामध्ये काय होतं की प्रत्येक शिफ्टमध्ये 1-2 क्वेश्चन असे, म्हणजे प्रत्येकच नाही पण काही शिफ्टमध्ये 1-2 क्वेश्चन असे जवळपास 23 क्वेश्चन काय चुकीचे आहे असं ऑब्झर्व करण्यात आलं। किती? जवळपास 23 क्वेश्चन। आता ते कुठल्या शिफ्टचे आहे काय आहे माहीत नाही, पण तरीसुद्धा तुमचे 1 ते 2 प्रश्नाचे काय गुण वाढू शकतात। म्हणजेच 1 ते 2 प्रश्नाचे गुण म्हणजे किती, तुमचे 2 ते 4 गुण वाढेल। जर एखाद्याला 165 क्वेश्चन बरोबर असेल, म्हणजे 130 येत असेल, तर त्यांचे 132 किंवा 134 गुण येऊ शकतात। आणि नॉर्मलायझेशनमध्ये खूप गुणांचा फरक पडतो, कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 18 ते 22 गुणापर्यंत गुण वाढू शकतात। नॉर्मलायझेशनमध्ये काहीही सांगता येत नाही आणि कोणाकोणाचे जास्तीत जास्त 6च वाढते, कोणाचे 8च वाढते, असं पण होतं। ठीक आहे, मग 6 मिनिमम, एकदम कमी 6 वाढले तर वाढले आणि खूप म्हटलं तर 18 ते 22 गुण वाढू शकतात। एवढंच सांगायचं होतं। धन्यवाद।